नमस्कार, मी बिपिन माहुरी तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. एक मिनिट, मी विसरून जाईन याच्या अगोदर तुम्हाला एका ॲप्लिकेशनबद्दल सांगायचं आहे. ट्रस्ट मी, एक असं ॲप्लिकेशन आहे ज्यामध्ये तुम्ही चुटकीत पैसे कमवू शकता आणि त्या ॲप्लिकेशनचं नाव आहे गेमझी ॲप्लिकेशन. गेमझी ॲप्लिकेशनमध्ये फॅन्टेसी क्रिकेटसोबत तुम्ही रम्मी, पोकर आणि यासारखे इझी गेम म्हणजे लुडो आणि कॅरम खेळून पैसे 5 मिनिटात पेटीएम किंवा बँकेच्या अकाउंटमध्ये विड्रॉल करू शकता. आणि येथे दररोज रम्मी आणि पोकरचे टुर्नामेंट चालूच असते, म्हणजे तुम्ही ते खेळून फ्रीमध्ये पैसे कमवू शकता. आणि मित्रांनो, वेटिंग टाइम ऑलमोस्ट 0 आहे, म्हणजे तुम्हाला जर अपोनंट पाहिजे असेल तर तो फटकन मिळून जातो. मग तुम्ही रम्मी खेळा की लुडो, पैसाच पैसा. आणि एवढंच नाही तर या ॲप्लिकेशनचं समर्थन करत आहे इंडियन क्रिकेट टीमचा बेस्ट बॅट्समन KL राहुल. म्हणजे हे जे ॲप्लिकेशन आहे हे ट्रस्टेड आहे. आणि फॅन्टेसी क्रिकेटमध्ये तर कमीत कमी एंट्री फी आहे. आणि थांबा, एक महत्त्वाची गोष्ट तर राहिलीच, येथे तुम्हाला मिळत आहे 5 करोड रुपये जिंकण्याची संधी. कोड आहे गेमझी 300. आणि हो, ॲप्लिकेशन डाउनलोड करायसाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकचा वापर करायला विसरू नका, कारण की त्यामुळे तुम्हाला मिळेल टाइम टू टाइम एक्स्ट्रा ऑफर. लग्नाचं घर होय काय हे? ॲडव्हान्स कायचा? अनुश्री म्हणाले बेटाचा पैसा मागताय, याचे फुकट मी आणि का सुधीर भी घुस जाईन का तू? म्हणजे बिपिन मावरेच्या नावावर कुठं पैसा ॲडव्हान्स? कुठं काय कोणाले म्हणू? हे पाहून घ्या रे बा. आता जे आहे, आज जे आहे माझा आणि माझं, थांब रे पहिले सांगू तर दे 1 मिनिट. आज जे आहे अनुश्री मानेसोबत माझ्या शूट आहे, म्हणजे एक सॉन्ग आहे, त्याच्यात मला छोटूसा रोल आहे. अनुश्री मानेसोबत आहे की नाही मला माहीत नाही, बट छोटूसा एक रोल आहे त्या सॉन्गमध्ये. आणि ह्या फुकटा त्याला भेटाले ॲडव्हान्स कार्ड. ॲड्रेस नाही असं सांग की मी श्रेयस सोळंके सोबत राहतो. मला श्रेयस सोळंके सोबत राहतो? बरं चल, तू माझा मित्र होय. आता ह्या लोकांना संदेश द्यायला का मैत्रीचा, नाही तर तुला हाकलेलं असतं. तू चलो. नाही असं काही नसते. चलो अंदर. तू आज आंघोळ करून आलाय? एकदम पहिल्यांदा माहिती मॉर्निंगला आंघोळ गेली असं यांना. कहून तर बॉबी, कोणाच तरी तोंडावर 12 वाजले. मला काय नाही बे, कोणाच्या तरी चेहऱ्यावर 12 वाजले. काढले ना चांगले. भावच नाही भेटला. भाव गायचा नहीं भेटला. हसदे चेहरे का मतलब ये नहीं होता कि उनको कोई तकलीफ नहीं होती. टाइम आने का माझ्या भावासाठी ऑमलेट बनवतो आता. म्हणजे यार एवढा आहे ना, तो सकाळी उठून आला त्यानं, म्हणजे काही कामं त्यानं केले, काही कामं त्यानं केले नाही. त्यानं आंघोळ केली, ब्रश करायचा राहिला, तो त्यानं नाश्ता केला, चहा राहिला, नाश्ता दिसू राहिलं ना भावा. नाश्ता झाला, कबूल केला. आणि मित्रांनो, आपल्यासोबत आहे आजचे जे सॉन्गचे डायरेक्शन करणार आहे ते म्हणजे आपले मयूर सर. आता येले सर म्हणावं की नाही म्हणावं काही समजून नाही राहिलं. म्हणजे परवाच्या दिवशी मी याच्यासोबत होतो, कालही याच्यासोबत होतो, आणि आज मॉर्निंगले येणं मला ढाचा एवढे मोठे डायलॉग मॉर्निंगले दिले. आणि म्हणते बिपिन आता 15-20 मिनिटात झाले पाहिजे. कारण कॉन्फिडन्स आहे. 2 गाणे केले, 7 दे गुंडळलं, 1 टेक आर्टिस्ट आहे. भाई कुछ ज़्यादा नहीं हो गया. हे मेन लीड ॲक्टर आहे सॉन्गचे. नमस्कार, मी कुणाल पाटील आणि ब्लॉग्सवर तुमचं आणि आमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, कुणालजी एंटरटेनमेंट. त्यावरच नवीन आमचं सॉन्ग येत आहे. आमचे डिरेक्टर बी मयुरेश, आणि मी प्रोड्यूससुद्धा करत आहे आणि लीडसुद्धा करत आहे. फाउंडेशन लावतं, ठीक आहे. गोरा दिसलं पाहिजे, काही लाव. कैसा दिख रही है? अरे स्मार्ट एकदम से. मेकअप केला म्हणते ना. फिर देखो कैसा दिख रहा है, एकदम स्मार्ट दिख रहा मैं. और एक पहिल्यांदा जीवनात असे कसे तरी खतरनाक केस सेट झाल्यासारखे वाटवले मला. और किसी की तो भी जलनी की बू आ रही है. बहुत मतलब है. जलने वालों की दुआ है. हाँ, दिखी मेरी दुआ है. देखो बहुत मतलब मेरी दुआ है तेरे पे. भजा भी जया ना तो इतना खराब बास नहीं आता जितना अभी आ रहा है. और ये क्या हंसते चेहरे में हसदे चेहरे का मतलब ये नहीं होता कि उनको कोई तकलीफ नहीं होती. आणि बघा मी किती चांगला दिसत आहे आज. ते टाकून दिन ना मी. और देखो यहाँ पे कौन है हमारे साथ. कौन है मी? हाँ मी कौन है? हाँ मी राम शर्मा. हा, राम आला आहे. आणि इकडे बा कोण आहे मी? अनुश्री जे आहे पण मी आली खूप आहे आपल्या सावळी अमरावती. दिसते रे स्क्रीन मध्ये.
अरे खूपच इकडे येऊन घेऊ. चेहऱ्यावर उजेड नाही. हां नाही थांबा एक मिनिट आणि 1 मिनिट. कॉलेज वेब सिरीजमध्ये तुम्ही सगळे शोधताय एका मेंबरला, त्याचं नाव आहे बिप्या. कुठे होतास रे तू? मी इथंच होतो. इथं तुम्ही मला न्यायला नाही आले. हां तर हे आता न्यायला आले तर याच्यासोबत जायचं आहे. पहिले याला पुरा अमरावती घुमवतो. हां आणि कसं वाटलं बघ आमचं आमच्या अमरावती? सोबत चल. आताशी स्टार्टिंग झाली. म्हणजे हे काल रात्री आले. फिरायचंय आता. खूप सारं फिरल्यानंतर मी शेवटच्या दिवशी सांगेन की कसं की वाटलं अमरावती कसं आहे. आणि यानंतर आम्ही तुमच्या बिपिनना आमच्या साताऱ्यात नेणार आहे. हां हो, कारण की इकडे सध्या गरम खूप होऊन राहिलं. हां 40 डिग्री सेल्सिअस का नाही तर काय माणूस डोंबळा पडू राहिला इकडे. काय हिरोनी आणि आणखी येणार आहे एक. आमच्या सोपान दादानं एक नवीन सेटअप घेतला आहे. ड्रोन आहे का? नाही गिम्बल गिम्बल आहे. हो. आता 2 आहे ना आपल्याकडे. हम्म. 3 गिम्बल आहे ॲक्च्युली. आणि सोपान दादांना एक मला जेव्हा तो शिवांताच्या लग्नात आला होता ना, तेव्हा मला त्यानं एक वचन दिलं होतं की जे नवीन आयटम आलं ते तुला वापरासाठी 1-2 दिवस फ्रीमध्ये देत जाईल. बिलकुल बिलकुल. आणि खरंच ना बिलकुल पक्का ओके. 100. अंदाजी टोला बसला परफेक्ट आहे. ते घेऊन झाला पण उद्या परवा. आणि मित्रांनो आम्ही जे आहे अर्जुननगरमध्ये आता सगळेजण पोचलो आहे. आणि या गार्डनमध्ये आमचा पहिला सेटअप लागणार आहे. संत गाडगे बाबा उद्यान अर्जुननगर. तू आली आहे कधी तर? आली असं ना कधी तर आली असं नाही आली. अच्छा, हे म्हणजे यार फिजिकल फिटनेसवर जास्त लक्ष नाही देत. मी आलो आहे इथं खूपदा. फिजिकल फिटनेससाठीच आलो आहे, नाही तर सांगा काही. अरे ढेपऱ्या तोंडाची आहे तू. माया पहिले निघाला होता ना. माया नंतर कसा का पोचला घरी तू? जाव तिकडून मग एक येताना मिनिट आमचा एक मिनिट माझ्याकडे हे पाय. जेव्हा पोरी माहिती आहे का घरी जाते ना तेव्हा अशा जाते अशा. पण जेव्हा पोट्टे जाते ना घरी तेव्हा हे अशी जाते. हे मित्राचं घर, हे नाश्त्याची गाडी, इकडे बाथरूम, इकडे पंचवटीचा गोला आणि घर असते इथंच. म्हणजे चक्र मारून नाही मग तुया खरंच सांग तुझ्या घरात ह्या डायरेक्ट आला काय? मला नाही वाटत. यानं पहिले पाहिलं असं. जे पाहिलं ते राहू दे आता सांगून. इथं पहा आपल्यासोबत कोण आहे? तमायो आणि आज जे स्टील मारणार आहे 2 जण मारणार आहे. स्टील सांगतो. स्टील म्हणजे काय होतं मलाही माहित नाही. मला सांग पहिले काय होय सांग ना श्रेयश. अबे मला तर सांग. अबे खरंच स्टील मला एवढं माहित आहे की स्टील म्हणजे फोटोग्राफी होते. म्हणजे आम्ही स्टील मध्ये फोटोग्राफी सांग ना, सांग ना. बरं ठीक आहे. माझ्या घरी जर जिन्याले स्टील लावायचे तर अबे स्टील माझ्या घरी फोटोग्राफी लावायची आहे जिन्याले. सांगतो की त्या माणसाला सांग विचारू. हा ते याला काय विचारलं मी फक्त स्टील म्हणजे काय होते. अबे स्टील फोटोग्राफी म्हणजे काय होते एवढं विचारलं. म्हणजे स्टील म्हणजे फोटोग्राफी होते. म्हटलं जर माझ्या घरच्या जिन्याले जर स्टील लावायची असेल तर असं म्हणून मी माझ्या घरच्या जिन्याले फोटोग्राफी तुम्ही लावायची सांगा का मला? BTS प्लस मेकिंग. त्याला म्हणते स्टील फोटोग्राफी. हा? किती सोपं आहे रे. तर मग किती- काय? किती सोपं आहे. मग सांगायला काय होती तुला? बरं ठीक आहे. माझ्यापेक्षा ह्या प्रोजेक्ट मध्ये जास्त राहिलाय. तुझं समजायला पाहिजे म्हणजे मले काय काय राहते बा. आणि तुम्ही पाहू शकता कोणता आपण अमरावतीमध्ये फर्स्ट टाइम यूज करू नाही नाही म्हणते तो आमचा फोटो नको काढू. फिल्टर कोणता आहे फिल्टर अच्छा, filter. लेन्सेस आणि बघू शकता तुम्ही प्रोडक्शन मध्ये 2 कॅमेरे 2 DOP. तू जसे अनुश्रीचे फोटो काढून राहिला तसे जर मै निघाले नाही. मागच्या प्रोजेक्टचा अनुभव आहे ना तुला. काही फोटो नाही काढला माहिती आहे का. मागच्या वेळेस माहिती आहे का तन्वी निंबोरकरचे ना नाही काही तर 127 फोटो काढले. मै 27 पण नव्हते. मी काय बोलू राहिलो. वर्क मध्ये येणार माझं वर्क मला करू दे. झेंगे तुझ्या वर्कवर तुला विश्वास नव्हता म्हणून तमायला बोलावलं ते. काही तो असंच बोललो. पाय रे होय तुला पाय काय म्हणते तसंच बोलावलं म्हणते. हो काय म्हणून त्याला इथं मी भांडणं लावायचे काम करू राहिलो का? नाही. याच्या ऐकून याचं काम होत नाही म्हणून तुला बोलावलं. रिॲलिटी आहे. म्हणून तो एवढं सकाळी उठून माझ्या घरी आला ना स्पेशल. मग कोणी त्याला येते माहित आहे. कोणी येते का एवढं सकाळी उठून? हा ते पण त्याच्या कामासाठी. तुझ्या काम असतं तर आलाय नसता. माझ्या कामासाठी येत नाही तो. बरं आला म्हणा. ठीक आहे. नाही ठीक आहे. हा काय गोळगोळ असते मग भाऊ. एखादा माया काढणं असा हा निघण असा एखादा मागचं प्रोजेक्ट आहे. काय हू हू हू
मागचा सांगेन का सारं सांगून राहिला कमसे कम इज्जत आपल्या चौकात घालवायची लोकांना थोडी सांगायचं म्हणजे यार असं थोडी असते निंजा छोटा बिपिन पैदावर आहे यार. इकडे 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 बाय इकडे पुरा तारे जमीन पर आहे. तारे जमीन रिॲक्शन दे. असा कर असा कर अभी मला मेंशन करियो टॅग करके छोड़ भेज दियो. फोटो पाय बाबू ऐसा कचाक के फोटो पाय. एवढा लावून नाही दिसत. मग भावा आता माझा एक सीन झाला. एक अनुश्री सोबत होता आणि राम पण होता मागच्या साईडनं. हो, आणि मी केवढा मस्त परफेक्ट दिला तो. अरे. परफेक्ट म्हणजे एवढा परफेक्ट एवढा परफेक्ट म्हणजे 12 टेक लागले मला. ते बोलायची गरज नव्हती, पण तुझे डायलॉग ऐकून माझ्या अंगाला काटेच आले. एवढं भारी डायलॉग बोललास. हा ते सुद्धा जास्त येऊ राहिलो होतो. हो तेवढं आहे, चालायचं तेवढे. आता ते थोडीशी लँग्वेज मॅच करायला लागते ना. हा तर ते मिक्स होऊन राहिलं सगळं, इकडचं तिकडचं. तुला मला हा तसं आमचं नाही बोलायचं. हा, तुझी जसं- भाषा आपल्याला आवडते तेच बोलायचं. असा माणूस म्हणजे मी शोधाले तिकडच्या साईडने शोधाले किती फिरलो असं. पण आमचा माणूस डायलॉगच अलग लिहिते ना. तसंच बोलायचं. मग तसं काही नसतं. हे आहे, सांगा या अशा माणसाला थोडं समजून. या भैया एक प्लेट कचोरी समोसा बना के आता मग माझ्या स्टाईलला देऊ काय बनवून. प्लीज भाई चटणी डालो. काय पाहिजे. बेट 20 के बट 20 की समोसे. बट 20 की काय बट टू मिरची डाल दो प्लीज. काय पाहिजे. थँक्यू भैया. अरे याच्यातलं काय पाहिजे. समोसा पाहिजे कचोरी पाहिजे. कधी आला तू. मी इथं आता 19 वर्ष होऊ राहिले. इथे किती वाजता आला. आता अर्धा पाऊण घंटा हा? अर्धा पाऊण घंटा. पहिल्यांदा अमन काळे माया पहिले कुठेतरी हजर झाला. काऊन त्याचं अनुश्री मानेल भेटत. तर नमस्कार मित्रांनो, मी अमन काळे बिपिन मोर्चा लॉकमध्ये तुमचं ताकदनान सहर्ष स्वागत करतो. आता जे आहे आम्ही आहे प्राईम टाईमवर आणि इथं जे आहे अनुश्री मानेचा एक सीन शूट होणार आहे. ते सध्या तिकडे शूट करत आहे. बट मी वाटलं काय तिकडे काय करता, इकडे आपण स्वागताची तयारी करावं. तर काय केली स्वागताची तयारी. काही नाही. 10:30 पासून पुरं साफसूफ केलं आहे ना कॅफे. आलाच तरी कोणी होतं. 1 वाजता आता जातो मी घरी. चला. आणि तुम्ही बघू शकता हा चेतन दादाचा प्राईम टाईम कॅफे आणि इथं बघा फोन आहे. काय म्हणतो बिपिन. सर इथं पार्टी कोण उभे राहा. पांढरा व्हायचं काढवायचं. आपली डील झाली तिला काय म्हणजे विसरलं. अनुश्रीला आनंद वाटतो तेव्हा कॅफे काही ना काही पैसे काय मुकर रे तू. अरे चला माहिती कॅफे नाही बाहेर. चला घरी. सकाळपासून सगळ्यांच्या तोंडात हेच नाव चालू आहे की प्राईम टाइमला जायचं, प्राईम टाइमला जायचं. नाही तुम्हाला जरी लागत नसेल पण तुमच्या नावानं आम्हाला तरी काही ना काही भेटन ना. काहीच विषय नाही. आज तर काहीच विषय नाही आहे. एक फोटो काढतो फक्त मॅडम सोबत. एक फोटो काढतो सोबत मला आज काही विषय नाही. आज अमरावतीत पूर्ण भंडाराच करून टाकू पूर्ण. फोटो काढलेस का. चालतं काय अबे चालतं काय. ओ सॉरी तू फोटोग्राफी शिकत आहे ना. ओके शिकून राहील. मी काय बाहेर चाललो होतो पण सॉरी तू फोटोग्राफी शिकत आहे ना. चालतं काय. कुठं बे चावेल तू तर सॉरी फोटोग्राफी शिकत आहे ना. तर श्रेयस तुला असं अपमान झाल्यासारखं वाटत आहे का. हा केलास ना. किती चिकन. कुठे चाललो आपण चाललो कुठं. की सभी जुबां है हम हैं हजारों में. अब की कमी जरा है हर चीज खास है. अब है जो है वो समा है. तुम रह सकी तो रबा है. अब है जो है वो समा है.